साधी बाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायला शिकायचं आहे का? चला दाखवते. आपल्याला साध्या बाहीचं कटिंग करायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला बाहीची उंची आणि कॅफाईटचं माप टाकायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून तिथून वरती आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. त्याचबरोबर कॅफाईटचं माप टाकण्यासाठी आर्महोल व्यवस्थित चेक करायचा आहे आणि त्यानंतरच कॅफाईटचं माप टाकायचं आहे. तर बघा, मापाच्या ब्लाऊजवरून आपण बाहीची उंची आणि कॅफाईटचं माप टाकलं आणि त्याचबरोबर सरळ लाईन सुद्धा आखून घेतल्या. कॅफाईटचं माप साईजनुसार बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मापाच्याच ब्लाऊजवरून आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे आणि दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉईंट जोडून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता कॅफाईटच्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे, तर 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून टेप सरळ ठेवायचा, टेप फोल्ड करून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून ह्या लाईनचे 3 समान भाग करायचे आणि हे 2 जे पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉईंटमधून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट देऊन घ्यायचा आहे. तर बघा, बाहीची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. मापाच्या ब्लाऊजवरून बाही कटिंग करत असताना कॅफाईटचं माप हे कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे एकदा कॅफाईटचं माप नक्की चेक करायचं आहे. साईजनुसार कॅफाईट बरोबर आलेली आहे का हे एकदा आवर्जून चेक करायचं आहे. तर बघा, साधी बाही कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे. तुम्ही अगदी बिगिनर्स जरी असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज बाहीची कटिंग करू शकता. एवढी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे.